शेवटचा प्रयत्न करून बघण्यात काय हरकत आहे. या वाक्याने कित्येक स्वप्न नव्याने सुरू होतात. भविष्य म्हणजे अनंत वाटा. कोणत्या वाटेने जायचं हे ठरवण्याकरता तुम्हाला भरपूर प्रमाणात सवलत देतो तो भविष्यकाळ. प्रत्येक माणसात एक चांगुलपणाचा धागा असतोच. त्या धाग्याच्या आधारानं तो कितीही दूरवरच्या उंचावरच्या माणसाबरोबर एक प्रेमाचा शेला विणत असतो. मनुष्याला स्वतःची माणुसकी विसरायला लावणारी एकमेव चैनीची वस्तू म्हणजे पैसा. जगात कोणतीही गोष्ट तुम्ही पैशाने मिळवू शकता, पण मायेची माणसं मिळवणे खूप कठीण आहे. पैसा येतो आणि जातो. पैसा जगण्यासाठी आवश्यक असला तरी सर्वस्व नाही. त्यामुळे आपल्यातील माणुसकी जाऊ देऊ नका. जीवनात येणारी परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे. कारण जगायचं कसं आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणीच शिकवू शकत नाही. दुसऱ्याच्या अनुभवानं मिळालेली दृष्टी आणि स्वतःला ठेस लागून आलेलं शहाणपण यात जमीन आसमानाचा फरक असतो. आयुष्यात तडजोड तिथेच करायची जिथे आपल्या भावनांची मोडतोड होत नाही. वेळ ही आपल्याकडे असलेली सर्वात महत्त्वाची संपत्ती आहे. तिला अशा ठिकाणी गुंतवायचं की जिथे आपल्याला जास्त परतफेड मिळेल. पैसा असणारी सगळीच माणसं श्रीमंत नसतात. त्यापैकी बरीच माणसं संस्काराने दरिद्री आणि विचाराने भिकारी असतात. मोत्यांच्या हारात हाराची सुंदरता ही केवळ मोत्यामुळे नसते, त्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागाही तितकाच महत्त्वाचा असतो. प्रत्येक अडचणीला उत्तर असतंच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो, कधी पैसा तर कधी माणसं. या तिन्ही गोष्टी पलीकडची अडचण कधीच अस्तित्वात नसते. जीवनात स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपणे जो नाकारतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. आपलीच नाती जेव्हा कुरतडतात ना, तेव्हा जखमा कुणाला दाखवायच्या हा प्रश्न पडतो. नातं असं असावं की जे दिसलं नाही तरी चालेल, पण त्याची जाणीव मात्र सतत होत राहिली पाहिजे. लहान विचार संशयाला जन्म देतात आणि मोठे विचार समाधानाला. जर तुम्ही ऐकायला शिकलात तर सहन करायला शिकाल, आणि जर तुम्ही सहन करायला शिकलात तर तुम्ही जगायला शिकाल. एकदा केलेला चहा परत गरम करून प्यायला गेले की चव बदललेली असते. त्याचप्रमाणे ज्याच्यावर विश्वास आहे ना, त्याने विश्वासघात केला की पहिल्यासारखा विश्वास बसत नाही. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्याशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या. कारण पूर्ण जगात कार्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल टाकणं जास्त सोपं असतं. मी कोण आहे हे चांगल्या माणसाने इतरांना सांगण्याची कधीच गरज भासत नाही. सत्कर्म व चांगल्या विचारांची कास धरून निस्वार्थी जीवन जगणे हीच त्याची ओळख असते. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसांचे महत्त्व त्यांनी पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. जगताना प्रश्न पडले ना की माणूस जगायचं थांबतो, आणि प्रश्न हे अतिविचार करण्याने पडत असतात. त्यासाठी इतकं सहज सुंदर जगावं की जीवन जगताना कोणतेच प्रश्न पडू नयेत. मुक्तपणे जगावं, सतत बिनधास्तपणे. सोचना क्या, जो भी होगा देखा जाएगा. यश मिळवण्यासाठी काय केलं हे सांगणाऱ्या यशस्वी माणसापेक्षा अपयश कशामुळं आलं हे सांगणाऱ्या अपयशी माणसाचे शब्द अस्सल असण्याची शक्यता जास्त असते. स्वतःची किंमत योग्य वेळी कळाली पाहिजे, नाहीतर आयुष्यात होणारा तोटा हा आयुष्यभराच्या कमाईपेक्षा खूप मोठा असतो. स्वतःचं मन शांत करता आले की सगळे गोंधळ आपोआपच शांत होतात. राग मनात ठेवून गोड बोलणाऱ्या माणसापेक्षा प्रेम मनात ठेवून रागवणारी माणसं खूपच चांगली असतात. तुमच्या व्यथा आणि तुमच्या कथा तुमच्याच असतात. त्याच्याशी तुमच्याशिवाय कोणालाही काहीही देणं घेणं नसतं. हे जेवढ्या लवकर तुम्हाला समजेल ना, तेवढ्या लवकर तुम्ही बाणावर याल. हे सत्य आहे आणि सत्य स्वीकारायला शिका. प्रत्येकाला त्याच्या आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. त्यातील काही प्रश्नांची उत्तरे मिळतात, काही प्रश्न तसेच अनुत्तरित राहतात. काही प्रश्नांची उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत, तर जीवनात मिळालेल्या काही अनुभवांच्या आडती उत्तरं दडलेली असतात. आय होप मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळाले असेल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एजे मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आणि नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेल आयकन प्रेस करा. तर चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन भन्नाटाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.